अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक अद्वितीय आणि महान संत होऊन गेले। त्यांच्या जन्माबद्दल आणि प्रकट दिनाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी त्यांच्या चमत्कारी लीला आणि भक्तांवरील अपार कृपेमुळे ते आजही कोट्यवधी लोकांच्या हृदयात जिवंत आहेत। त्यांच्या प्रकटण्यासंबंधी अनेक अद्भुत कथा प्रचलित आहेत, ज्या त्यांच्या अलौकिक अस्तित्वाची साक्ष देतात। असे मानले जाते की स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचेच रूप आहेत। काही भक्त त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचा अवतार मानतात। ते अचानक आणि अनपेक्षितपणे लोकांसमोर आले, त्यामुळे त्यांच्या जन्माचा किंवा कुटुंबाचा कोणताही ज्ञात इतिहास नाही। एक लोकप्रिय कथेनुसार स्वामी समर्थ महाराज अचानक एका घनदाट जंगलातून प्रकट झाले। त्यांचे तेज आणि दिव्यत्व पाहून परिसरातील लोक आश्चर्यचकित झाले। काही जणांनी त्यांना वडार समाजाच्या वस्तीजवळ प्रथम पाहिले असेही मानले जाते। जेव्हा लोकांनी त्यांना विचारले, महाराज आपण कोण आहात, तेव्हा त्यांनी फक्त स्मितहास्य केले आणि गूढपणे उत्तर दिले, मी कुणीतरी नाही, मी सर्वत्र आहे। त्यांचे हे बोलणे त्यांच्या व्यापक आणि सर्वव्यापी अस्तित्वाचा बोध करून देतात। अनेक वर्षे स्वामी समर्थ भारतभर भ्रमण करत राहिले। त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, अनेक संतांच्या भेटी घेतल्या आणि अनेक लोकांशी संवाद साधला। त्यांचे वास्तव्य कधी पंढरपूरमध्ये असे, तर कधी काशीमध्ये, कधी गिरनारच्या पर्वतांमध्ये, तर कधी अन्य अज्ञात ठिकाणी। या भ्रमंती दरम्यान त्यांनी अनेक चमत्कार केले आणि लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले। कालांतराने स्वामी समर्थ महाराजांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी आपले स्थायी निवासस्थान निवडले। येथे ते खंडोबाच्या मंदिराच्या जवळ एका वटवृक्षाखाली राहू लागले। अक्कलकोटमध्ये त्यांचे भक्त वाढत गेले। त्यांच्या चमत्कारांच्या आणि कृपेच्या अनुभवामुळे लोक त्यांना साक्षात दत्तात्रेयच मानू लागले। त्यांनी अनेक दुर्धर आजार बरे केले, अडचणीत असलेल्यांना मदत केली आणि निराश झालेल्यांना आशेचा किरण दाखवला। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन त्यांच्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो। या दिवशी भक्त मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात। मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा, अभिषेक आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात। अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते आणि गरीब गरजूंना मदत केली जाते। अक्कलकोटमध्ये या दिवशी विशेष उत्साह असतो आणि दूरदूरहून हजारो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना अत्यंत साधे आणि प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय मंत्र दिला, जो आजही भक्तांना धीर आणि साहस देतो। त्यांनी श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व सांगितले। कोणत्याही परिस्थितीत देवावर विश्वास ठेव आणि धैर्याने परिस्थितीचा सामना कर, हा त्यांचा संदेश होता। त्यांनी कर्मयोगाचे महत्त्व सांगितले आणि आपल्या नित्य कर्मांमध्ये निष्ठा ठेवण्यास शिकवले। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा केवळ एक उत्सव नाही, तर तो त्यांच्या शिकवणीची आणि त्यांच्या कृपेची आठवण करून देणारा दिवस आहे। हा दिवस भक्तांना त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ करण्याची आणि त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो। स्वामी समर्थ आजही आपल्या सूक्ष्म रूपात आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत, असा अनेकांचा अनुभव आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।